या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते अधिकारी आले, त्यांनी या ठिकाणी येऊन ठाकरवाडी असेल, गिरवली असेल, रामोडी असेल, चिंचोली असेल त्या ठिकाणच्या नोटिसा त्यांना ज्या मिळाल्या आहेत त्या नोटिसा बहुतेक लोकांना, काही लोकांना मिळाले नाहीत, परंतु जो त्यांनी रेट जो काढलेला आहे तो रेट एकदम कमी आहे आणि या ठिकाणी त्यांनी जो रेट काढला त्याच्या डबल दिले, त्याच्यातून 20% परत कपात करणार आहे, परंतु तो रेट एकदम तुटपुंज आहे। हा शेतकऱ्यावरती आणि होणाऱ्या सर्व चिंचोली असेल, गिरवली असेल, रामोडी असेल या ठिकाणी अन्याय होत आहे सर्व शेतकऱ्यावरती। आणि या ठिकाणी जो पहिला जुना रोड होता त्या ठिकाणी त्या जुन्या रोडचं एक्युरेशन त्या ठिकाणी झालेलं नाही लोक म्हणतात, परंतु त्या ठिकाणी एक्युरेशन झालेलं नाहीये, त्याचा 7-12 रस्ता पण झालेला नाही, त्याचा मोबदला कुठल्याही शेतकऱ्याला या ठिकाणी मिळाला नाही। गिरवली असेल, रामोडी असेल किंवा ठाकरवाडी असेल, चिंचोली असेल त्या ठिकाणी कुठलाही मोबदला त्या ठिकाणी मिळाला नाही। आताही त्या ठिकाणी त्या रोडचं एक्युरेशन त्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं नाही, तो मुद्दा प्रथमतः महत्वाचा आहे। त्या ठिकाणी तो रोड 70 वर्ष त्या ठिकाणी रोड चालू आहे, आता त्याची रुंदीकरण वाढलेली आहे, परंतु त्या ठिकाणी आता रस्ता गेलेला आहे। या ठिकाणी पाट असेल किंवा कोणाचे बंगले असतील या ठिकाणी आमच्या दसरचे असतील, रामोडीचे असतील, गिरवलीमधील त्या ठिकाणी बंगले आहेत, त्या ठिकाणी असं त्यांनी त्या लोकांचे व्हॅल्युएशन कमी करण्यासाठी त्यांचं कंपाऊंडच्या बाजूने तो रोड घेतलेला आहे आणि बंगला ठेवलेला आहे, परंतु कंपाऊंड तोडलेला आहे, परंतु बंगला त्या ठिकाणी ठेवला, परंतु त्यांची उद्या हायवे झाल्यानंतर 6 मीटरची त्यांनी ती तरतूद केलेली आहे, त्यामुळं त्या ठिकाणी बंगला राहणार नाही, त्यांनी त्या ठिकाणी जाणं येणं कसं होणार आहे। आणि त्या ठिकाणी आत्ताच काही दिवसापूर्वी दशरथ कोकणे यांच्या बंगल्याला एक गाडी येऊन त्या गेटला ठोकली होती, आता गेट काढल्यानंतर ती बंगल्यावर ठोकणार, म्हणजे याचा त्यांनी त्याचे सूक्ष्म या ठिकाणी अधिकाऱ्यांनी लावला पाहिजे। आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो मोबदला आहे तसा नॅशनल हायवे आपला झालेला आहे, त्या ठिकाणी मनसर असेल त्या ठिकाणी असेल याप्रमाणे रेट 4 पटीने या ठिकाणी मिळाला पाहिजे। जवळजवळ 8 लाख रुपये या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला गुंठ्यापाठी भेटलं पाहिजे आणि जे मोजणी जी केलेली आहे त्याचं कपत्रक त्या ठिकाणी शेतकऱ्याला दाखवलं नाही, किती तुमचा गुंठा नेमका गेलेला आहे हा त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्याला विश्वासात न घेता त्या ठिकाणी त्यांनी तो अहवाल पुढे पाठवला, परंतु त्या अहवालात काही तथ्य नाही। जे क्षेत्र गेलं असेल त्या क्षेत्राप्रमाणे त्यांचा मोबदला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे। ज्या ठिकाणी मनसर असेल, आपला नाशिक हायवे असेल त्या ठिकाणी 7-8 लाख रुपये काढले, त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोबदला मिळाला पाहिजे। रोड होणं हा सर्वांना पाहिजे, परंतु त्या ठिकाणी मोबदला हा मिळालाच पाहिजे। त्याच्या मोजण्या झालेल्या आहेत त्या आम्हा सर्व शेतकऱ्यांना मान्य नाहीत, कारण तो मोजण्या कशा केल्यात, प्रथमतः त्या ठिकाणी शेतकऱ्याला विश्वासात घेतले नाही आणि त्या मोजण्या केल्यात त्या अत्यंत चुकीच्या आहेत आणि जो मोबदला जो काढलेला आहे शेतकऱ्यांना तो अजिबात अन्यायकारक केलेला आहे, तो 4 पटीने मिळाला पाहिजे। आणि त्यांनी जे हे काढलेलं आहे निवाडा ज्यांनी केलेला आहे तो चुकीचा आहे, तर याच्या पुन्हा होऊन नाहीतर आम्हाला या ठिकाणी हे जर काही झालं तर आम्हाला आंदोलन करायला लागेल, अशी ही भूमिका सर्व शेतकऱ्यांची सर्वांची आहे। पुढे आम्ही आंदोलन सर्व शेतकरी मिळून आम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे आंदोलन करू, सर्व या ठिकाणी रास्ता रोको करू किंवा अल्पभूधारक असतील, या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या जमिनी असे गेलेल्या आहेत तर त्यांना त्या ठिकाणी अल्पभूधारकच्या पेक्षा कमी झालेले आहेत। आता पाट असताना पाटामध्ये काही लोकांच्या जमिनी गेल्यात, त्याच्यात पुन्हा रस्ता गेलेला आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांचा अजून भूमिहीन होण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। तुम्ही जो आंदोलनाचा पवित्रा उचललेला आहे शासनाने तुम्हाला गुंठेवारी किती रुपयाची केली आहे? या ठिकाणी साधारणतः चिंचोलीला 1,30,000 याप्रमाणे त्यांनी डबल 2,60,000 केलेलं आहे, 12% व्याट आहे आणि त्याच्यातून 20% परत कपात आहे। गिरवलीमध्ये 1,22,000 रुपये त्यांची सुद्धा या ठिकाणी मिळवणूक केलेली आहे। ठाकरवाडीचा रेट 1,20,000 यांनी काढलेला आहे। या सर्व चुकीचे त्यांनी या ठिकाणी रेट काढलेले आहेत, ते कोणत्याही शेतकऱ्याला मान्य नाही। आम्हाला सरकारने कमीत कमी गुंठ्यापाठी 8 लाख रुपये दिले पाहिजे, ही आमची सर्व शेतकऱ्यांची भावना आहे आणि आम्हाला मिळाले पाहिजे ना, अन्यथा नाही मिळालं तर आम्ही आंदोलन मोबदला अजून नॅशनल हायवेला 7 ते 8 लाख रुपये दिलेले आहे। नॅशनल हायवे नाशिक आणि पुणा या रोडला त्या ठिकाणी मोबदला दिलेला आहे आणि या ठिकाणी वारीच्या रोडला सुद्धा आहे ना, आम्ही जातो वारीला त्या ठिकाणी सुद्धा आहे ना 4.5 ते 5 लाख रुपये दिलेले आणि झाडांचे या ठिकाणी त्यांनी व्यास व्यवस्थित काढले नाही, त्याचाही मोबदला व्यवस्थित दिले नाही। घराचं व्हॅल्युएशन कसं केलं या ठिकाणी त्याचं
रेट त्या ठिकाणी दिले नाही. तसंच चिंचवली गिरवली चास या रस्त्यामधून हे ठाकरवाडी याच्यामधून पाठ गेलेला आहे. पाटामध्ये पण सर्व जमीन मालकांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्याच्यामुळं आणि त्याच्यामधून पण त्याच गटांनी रस्ता काढलेला आहे. दोन्ही बाजूला रस्ता आणि पाटाच्या मध्ये पण जागा ठेवलेली आहे आणि मधूनच रस्ता काढला. त्याच्यामुळं पूर्ण शेतकऱ्यांचा गट हा पूर्ण बाद झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्या रस्त्याच्या बाजूला सर्व्हिस रोड पण हे लोक ठेवणार आहे. सर्व्हिस रोडची सुद्धा त्याच्यात तरतूद काही केलेली नाहीये. फक्त हायवे जाणार आहे तोच रस्ता त्याच्यामधून ठेवलेला आहे. त्याच्यामुळं पूर्ण त्या गटाचे बाधित होऊन सगळे शेतकरी हे अल्पभूधारक असून जे भूमिहीन झालेले आहे. त्याच्यामुळं पूर्ण जमिनीचे जमीन भूधारक हे आता हे जे शासनाकडून तुम्हाला पैसे मिळतील तुमच्या मागण्यानुसार जर समजा ते आल्यानंतर तुम्ही विरोध केलेला आहे का? आम्हाला पैसे न देता त्यांनी आम्हाला पर्यायी जमीन द्यावी ही आमची त्यांच्याकडे अपेक्षा आहे. आता जे शासनाने जी मीटिंग लावली होती हा त्या मीटिंग मध्ये तुम्हाला सकारात्मक चर्चा होऊन तुमच्या शंकेचं निराकरण झालेलं आहे का? नाही, त्यांनी फक्त आश्वासन दिले तुमच्या काय अडचणी असेल तुम्ही अर्ज आम्हाला द्या. तुम्ही तयारी करून घ्या नंतर आम्ही राष्ट्रीय महामार्ग 61च्या भूमी अधिग्रहणासंदर्भात आज सर्व शेतकऱ्यांना गिरवली, चिंचोली आणि ठाकरवाडी शेतकऱ्यांना इथं बोलवण्यात आलं होतं. परंतु त्याच्यामध्ये शासनाने शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता परस्पर बेकायदेशीरपणे हुकुमशाही पद्धतीने ही या प्रक्रिया राबवण्याचं काम चालू केलेलं आहे. आम्ही गिरवली ग्रामस्थांनी काल ग्रामसभा घेतली होती आणि त्या ग्रामसभेमध्ये आम्ही असा ठराव केलेला आहे की जो मोबदला जो आहे तो शासनाने अत्यंत लबाडीने त्या 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्याचा अर्थ लावून शेतकऱ्यांना लुबाडण्याचं काम याच्या मार्फत चाललेलं आहे. काय रेट दिला आता? ज्या वेळेला पुन्हा नाशिक हायवेचं अधिग्रहण झालं त्यावेळेला वापरले गेलेले निकष आणि ह्या हायवेच्या वेळेला वापरले गेलेले निकष याच्यात जमीन आसमानाचं अंतर आहे. यांनी शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारचे निवेदन देण्याची संधी दिलेली नाही. शेतकऱ्यांना हरकती घेण्याची संधी दिलेली नाही आणि परस्पर फायनल निवाडे करून शेतकऱ्यांवर एकदम अत्यल्प दरामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून या प्रशासनाच्या माध्यमातून चाललंय. यांनी मोजण्या केले नाहीत. ज्या वेळेला फक्त मोजणीच्या खुणा घेतल्या त्याच्यावर शेतकऱ्यांच्या हरकती लक्षात न घेता शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्या मोजण्या फायनल करून टाकल्या. मोजणीच्या नकाशामध्ये दिसणारं क्षेत्र आणि प्रत्यक्षात अधिग्रहण केलेलं क्षेत्र याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आहे. अधिग्रहण केलेलं क्षेत्र हे जास्त आहे आणि मोजणी दाखवलं गेलेलं क्षेत्र हे अत्यंत कमी दिसतंय. त्याच्यामुळे आम्हाला जोपर्यंत हाती दाखवले जात नाहीत, आमच्या उर्वरित क्षेत्राचा मेळ घातला जात नाही, तोपर्यंत गिरवली ग्रामस्थ, ठाकरवाडी ग्रामस्थ आणि रामवाडी चिंचोली आम्ही सगळ्यांनी मिळून संयुक्तपणे या रस्त्याला 100% विरोध आम्ही दर्शवलेला आहे. आमच्या ग्रामसभेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तसा ठराव मंजूर केलाय की आम्ही याला तीव्र विरोध करतोय आणि याच्यावर फेरनिवाडे आणि फेरमोजण्या झाल्या पाहिजे. तर आता शासनाने तुम्हाला काय भाव दिलाय आणि तुमची अपेक्षा किती? आम्हाला शासनाने एक पटीप्रमाणे 2,20,000 रुपये प्रमाणे रेट काढलेला आहे. आमचा अपेक्षित दर हा 4 पटीने म्हणजे 4.5 ते 5 लाख रुपये प्रमाणे आम्हाला मिळणं अपेक्षित आहे आणि तो मिळालाच पाहिजे. ती आमची रास्त मागणी आहे. आणि जर तो मिळाला नाही तर पुढचं काही आंदोलन? आम्ही आमच्या प्रभागामधून सदर रस्त्याचं काम जे आहे ते तीव्र आंदोलन करू आणि कायदेशीर जी काही याची प्रक्रिया असेल वरिष्ठ कार्यालयाकडे अपील किंवा हायकोर्टामध्ये त्या संदर्भात स्टे ऑर्डर साठी आम्ही जाण्याचं 100% ठरवलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला सांगायचं आहे की जर आम्ही तुमच्या प्रश्न मांडतोय त्याचा उत्तर आम्हाला भेटेलच का, तुमच्याकडून अपेक्षित आहे का, तुम्ही करणार आहेत का? नाही म्हणजे नाही तर आम्ही फक्त तुम्हाला बोलतो तुम्ही म्हणजे द्या, आम्ही पैसा दिल्या, आमचं आम्ही कार्य केलं.
पैसे सांगा सगळे जायचं लागणार आहे आता फेरीमध्ये करायची म्हटलं तर आपल्याला करायचं आहे तुम्ही आता मला वय देताय काही म्हणजे तुमची द्या त्याच्या लेखी चक्र दिल्याशिवाय आपण सगळ्या तरी सुद्धा मला एक ब्लॉग घेऊन आम्ही आता याच्यामध्ये आमचा पार्ट जमीन गेली आमच्याकडे एक एकर 30 गुंठा जमीन गेली बाकीच्यांची 52 गुंठे अशी सगळे गेली सगळे शेतकरी आडून झाले त्याच्यानुसार आता परत तुम्ही रस्ता पण लावला म्हणजे त्या शेतकऱ्यांना पूर्ण जमीनच राहतोय असा त्याचा तुम्ही झाला त्याच्यासाठी तुम्ही काय करणार म्हणजे जसं तुमच्या अडचण असेल ना ते सोल्युशन करतात जिल्हाधिकारी साहेब राहायचे अध्यक्ष आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही करतो आता लगेच आम्ही सोल्युशन म्हणजे सांगू साहेब तुम्ही लगेच सोल्युशन म्हणजे आपण राष्ट्रीय महामार्ग 61 भूसंपादनाच्या निमित्तानं मोजणीनंतर प्रशासनाच्या वतीनं प्रथमच या ठिकाणी गिरवली, रामवाडी आणि चिंचोली या गावातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर आपण या ठिकाणी उपस्थित झाला. प्रथमतः मी आम्हा सर्व तिन्ही ग्रामस्थांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. आपल्या समवेत आलेले आपले सर्व अधिकारी कर्मचारी यांच्याही प्रति ग्रामस्थांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो. आता थोड्या वेळापूर्वी आपण जी चर्चा या ठिकाणी केली गिरवली, रामवाडी आणि चिंचोली या ठिकाणी आणि ठाकरवाडी या तिन्ही चारही गावांमध्ये संपादित झालेलं जी जमीन आहे तिचा मोबदला हा अत्यंत अल्प आहे आणि तो आम्हा सर्व शेतकऱ्यांना मान्य नाही ही आमची नम्र भावना आपल्यापर्यंत आहे. दुसरा मुद्दा सर, आता या ठिकाणी जी चर्चा झाली की जे मोजण्या झाल्या होत्या, आता इतर वेळेला जेव्हा आम्ही शेतकरी मोजण्या करतो तेव्हा मोजणीवाले मोजणी करतात, मोजणी झाल्यानंतर हद्दीच्या खुणा दाखवतात. सर्रास असं झालेलं आहे सर, मोजणीच्या नकाशावर आपल्या तालुका मोजणी अधिकाऱ्यांनी संपादित केलेलं क्षेत्र, रस्त्यासाठी संपादित केलेलं क्षेत्र आणि आपण ज्या नोटिसा बनवलेल्या आहेत संपादनासाठीच्या त्यातलं क्षेत्र यामध्ये तफावत आहे की नाही? सर्रास तफावत आहे. त्यामुळे आम्हा सर्व शेतकऱ्यांची अशी भावना आहे की ही मोजणी प्रक्रिया आपण पुन्हा एकदा राबवावी अशी आमची नम्र सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे की एखाद्याच्या घराच्या दारावरून अगदी अंगणातून रस्ता जातोय म्हणजे त्याच्या घराचा मोबदला शासनाला द्यावा लागू नये म्हणून ठीक आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे त्याचं घर वाचवलेलं आहे आणि अंगणातून रस्ता गेलेला आहे. रस्ता झाल्यानंतर आपण त्याला 6 मीटर रस्त्यापासून पुढे बांधकाम शेतकऱ्यांनी बांधकाम करावं असं शासन एका जागेवर म्हणते आणि दुसऱ्या ठिकाणी मात्र अगदी त्याच्या घराच्या अंगणातून अर्ध्या अंगणातून रस्ता गेलेला आहे. कंपाऊंड कट करून आमच्याकडे सुद्धा सरस्ती परिस्थिती आहे. आमच्याकडे ते मनोहर काका साहेब यांचं कंपाऊंड फुटलेलं आहे. पुढे दशरथ लक्ष्मण साहेब यांचं सुद्धा कंपाऊंड कट केले आणि रस्ता 5 फुटावर राहतोय. घर आणि रस्ता याच्यामधलं अंतर 5 फुटाचं आहे. भविष्यात त्या माणसानं त्या घरामध्ये कसं राहायचं, सुरक्षितच्या दृष्टीनं ते योग्य राहील का? आणि त्यांना नोटीस पण नाही साधं म्हणजे त्यांना आपण आता कोणताही मोबदला देत नाही. रामवाडीमध्ये एक 5-6 घरं अशीच आहे म्हणजे त्यांच्या अगदी अंगणातून 5 फुटावरून रस्ता जातोय आणि त्या घराचा आपण त्यांना कोणताही मोबदला देणार नाही. हे अत्यंत अन्यायकारक आहे सर. याचा आपण कुठेतरी सहानुभूतीपूर्वक विचार करावा. चिंचोलीमध्ये आहे, गिरवलीमध्ये आहे, रामवाडीमध्ये आहे आणि ठाकरवाडीमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे. सर्वत्र ही सर्वतोही परिस्थिती आहे. मोबदला अत्यल्प आहे. मोजणी केली त्यामध्ये 100% विसंगती आहे. आपण दिलेल्या नोटिसा आणि
नकाशावर असलेलं क्षेत्र याच्यामध्ये पूर्णपणे तफावत आहे. त्याच्यामुळे आम्हा सर्वांची तीव्र भावना डॉक्टर भाऊसाहेबांनी सांगितली. पुन्हा एक बार तीच सांगतो की आपण मोजणी प्रक्रिया पुन्हा राबवा. त्याचबरोबर जो मोबदला दिलेला आहे, आता राष्ट्रीय महामार्ग जर आपला आहे तर राष्ट्रीय महामार्गाला जो मोबदला दिला जातो तो आम्हाला मिळावा. 4 पट परिसरामध्ये 4 पट 3 पट मोबदला मिळाला आणि इकडे मात्र आपण 2 पट देतो. त्याच्यामध्ये एकच पट दिलेला आहे. त्याच्यामुळं मोबदल्या संदर्भात सुद्धा हा निवाडा आपल्याला फेर निवाडा करावा अशी आम्हा सर्व उपस्थित शेतकऱ्यांची मागणी आहे. बरोबर ना? आता झालेला निवाडा पुन्हा पण करावा अशी आम्हा सर्व शेतकऱ्यांची आपल्यास विनंती आहे. प्रशासन आपलंच आहे, राष्ट्रीय महामार्गाला आमचा विरोध नाही, परंतु आमच्या न्याय हक्कासाठी आम्हाला आंदोलन करायला लागू नये अशी आम्हा सर्व शेतकऱ्यांची आपल्याप्रती तीव्र भावना आहे. वैयक्तिक कुणाचे प्रॉब्लेम असतील तर ते अगदी छोटे मोठे आहेत, परंतु हा सार्वजनिक प्रॉब्लेम आहे. अगदी ठाकरवाडी पासून चिंचोलीपर्यंत सर्वांना मोबदला कमी आहे. त्याचबरोबर रस्त्याचा विषय सर्वत्र सेम आहे आणि रस्त्याच्या आजूबाजूला समजा प्रत्येकाचे जे काही मोजणी झालेली आहे 3-4 गावांमध्ये, या मोजणीमध्ये सुद्धा गेलेलं क्षेत्र आणि प्रत्यक्ष नोटीसवर आलेलं क्षेत्र याच्यामध्ये तफावत आहे. 3-4 मुद्दे आपण समजून घ्यावे आणि आम्हाला सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती सर्वांच्या वतीने या ठिकाणी करतो. धन्यवाद.